ठाण्यामधून मनसे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते। अविनाश जाधव आणि वैभव ठक्कर यांच्यावर 5 कोटींची खंडणी आणि मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। दरम्यान खंडणी आणि मारहाण तसंच कट रचल्याप्रकरणी त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा सध्या दाखल करण्यात आलेला आहे। आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। मनसेचे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। खरं तर अविनाश जाधव हे वारंवार मनसेच्या आंदोलनांमध्ये सहभागी होत असतात। वारंवार राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशाप्रमाणे मनसे स्टाईल आंदोलनांमध्ये खरं तर अविनाश जाधवांचा मोठा सहभाग असतो। आणि आताची ही महत्त्वाची अपडेट म्हणजे नेमकं चाललंय काय, कारण अविनाश जाधव यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि तोही खंडणी मागितल्या प्रकरणी, मारहाण केल्या प्रकरणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। खंडणी, मारहाण आणि कट रचल्या प्रकरणी अविनाश जाधव यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। याशिवाय सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि त्यांच्या तक्रारीवरून अविनाश जाधव यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।